आता नवरात्रीला सुरुवात होत आहे। नवरात्रीचा 9 दिवस चालणारा उत्सव म्हणजे हिंदू धर्मियांसाठी एक आनंदाची पर्वणी असते। आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात यासाठी देवीची मनोभावे पूजा अर्चा केली जाते, उपास तापस केले जातात। काही जण फक्त घट बसायच्या दिवशी किंवा घट उठायच्या दिवशी उपवास करतात, तर काही जण मात्र सलग 9 दिवस उपवास करून देवीची आराधना करतात। सध्या मॉडर्न जमाना असला तरी उपवास करणाऱ्यांची संख्या काही कमी झाली नाही। उलट नवी जनरेशन सुद्धा तेवढाच मोठ्या प्रमाणात उपवास करताना दिसून येते। मात्र असं असलं तरी या पवित्र दिवसांमध्ये काय गोष्टी करायला हव्यात आणि काय नाही असा प्रश्न अनेकांना पडतो। त्यातीलच एक म्हणजे उपवास करताना लैंगिक संबंध ठेवणं योग्य आहे का? तुमच्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडला असेल आणि आतापर्यंत याचं ठोस उत्तर मिळालं नसेल, तर मी तुम्हाला आज याच विषयाबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक आठवण, आम्ही थोडक्यातच्या माध्यमातून तुम्हाला उपयोगी ठरेल अशी माहिती सांगण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो। त्यामुळे खालील सबस्क्राइबच्या बटनावर क्लिक करा आणि या व्हिडिओला सुद्धा आत्ताच लाईक करा, जेणेकरून ही महत्त्वाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल। आता वळूया आपल्या मुख्य विषयाकडे। पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उपवास का केला जातो। तर हिंदू धर्मात उपवास करण्याला विशेष महत्त्व आहे। हिंदू धर्मग्रंथांमध्ये व्रत उपवास क्रियेला संकल्प तसेच सत्कर्म अनुष्ठानही म्हटले जाते। पौराणिक मान्यतेनुसार उपवास केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन होतं, तसेच सर्व प्रकारची दुःखे दूर होतात, व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होते, सोबतच व्यक्ती विवेकशील बनतो। उपवास करण्याचं धार्मिक महत्त्वही आहे। सनातन धर्मात उपवासाच्या अनेक पद्धती सांगितल्या आहेत। सामान्यतः उपवास म्हणजे एक प्रतिज्ञा आहे, ज्याद्वारे आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवतो, मानसिक, शाब्दिक आणि सांसारिक समस्यांपासून मुक्त होतो आणि काही काळ भगवंताच्या भक्तीत लीन होतो। त्यामुळे व्यक्तीला अपेक्षित परिणाम मिळतात। माणसाच्या जीवनातील दुःख, वेदना तसेच पापे निघून जातात असं सांगितलं जातं। आता हे झालं धार्मिक श्रद्धेचं, पण सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मात्र वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही उपवास करणे खूप फायदेशीर आहे। उपवास केल्याने माणसाला मानसिक नैराश्यातून मुक्ती मिळते। उपवासामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते, यासोबतच पोट आणि पचन संस्थेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो। तसेच उपवास केल्याने चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढते आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते आणि लठ्ठपणा कमी होण्यास म्हणजेच शरीराचे वजन कमी करण्यासाठी देखील मदत होते। त्यामुळे उपवास हा माणसांसाठी नेहमी फायदेशीर मानला गेला आहे। आता मुद्दा येतो सर्वात महत्त्वाचा, तो म्हणजे उपवास करताना शारीरिक संबंध ठेवणं योग्य आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे। उपवासामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा स्वतःच्या मनावर ताबा असायला हवा। त्यासाठी दृढ इच्छाशक्तीचा वापर करणं आवश्यक आहे आणि या गोष्टींचा परिपाक म्हणजे आपल्याला हवी ती आध्यात्मिक उंची गाठता येते। धार्मिक परंपरा आणि समुदायांच्या मते उपवास करताना शारीरिक संबंध ठेवल्यास तुमचं शरीर अपवित्र होत असल्याचं मानलं जातं। त्यामुळे उपवासाच्या काळात लैंगिक संबंध ठेवण्यास मान्यता नसल्याचं सांगितलं जात आहे। उपवासाच्या काळात शारीरिक संबंध न ठेवण्याला फक्त धार्मिकच नव्हे तर काही वैज्ञानिक कारणं सुद्धा आहेत। वैज्ञानिकदृष्ट्या उपवास करण्याचे अनेक फायदे आहेत। रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते, अपचनसारख्या समस्येपासून सुटका होण्यास मदत होते, हृदयाचे आरोग्य आणि मेंदूचे कार्य सुधारणे यासह विविध आरोग्यदायी फायदे उपवासामुळे होतात। उपवासामुळे शरीरामध्ये अनेक सकारात्मक बदल होतात। आता आपण उपवास करतानाची परिस्थिती नीट लक्षात घेतली तर उपवास करताना अनेक जण शरीरात अन्नपाणी घेणं टाळतात किंवा कमी प्रमाणात तेही हलकं अन्न घेतात। याचा तुमच्या शरीरावर परिणाम होत असतो। तुमचं शरीर कमकुवत होत असतं, यामुळं तुमच्या शरीराच्या ऊर्जा पातळीत देखील मोठ्या प्रमाणात घट होते। संभोग करताना मात्र ऊर्जेची जास्त आवश्यकता असते। या काळात तुमचं शरीर मोठ्या प्रमाणात ऊर्जा खर्च करत असतं। आधीच उपवासामुळे शरीरात ऊर्जेची कमतरता असते आणि अशात शारीरिक संबंध ठेवण्यासाठी अतिरिक्त ऊर्जेची गरज पडल्याने याचा मोठा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो। त्यामुळं उपवासाच्या काळात लैंगिक संबंध न ठेवण्याचा सल्ला दिला जातो। यापुढे उपवास करत असाल तर या गोष्टी नक्की लक्षात घ्या। माहिती उपयोगी आणि महत्त्वाची वाटली असेल तर खालील लाईकचं बटन दाबा। तुमच्या उपवास करणाऱ्या मित्रमैत्रिणींना तसेच नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की पाठवा।